नमस्कार, मी दीपाली. कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. आज मी बनवते आहे पित्तशामक सोलकढी. पोटाला थंडावा देणारी अशी ही सोलकढी कशी बनवायची ते पाहूयात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोकमचं आगळ. रेडीमेड हे बाजारामध्ये भेटतं किंवा मग कोकम जे असतं ते 15 मिनिटं कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचं आणि त्यानंतर त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता इथे बघा, एक छोटा चमचा जिरे घेतलेले थोडेसे भाजून घ्यायचे. अद्रकचे 2 ते 3 छोटे तुकडे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर ही मिरची तिखट आहे म्हणून इथं एक मोठी आणि एक छोटी अशी मिरची घेतलेली आहे. त्यानंतर ओल्या नारळाच्या 3 वाट्या इथं मी असं चिरून घेतलेल्या आहेत. म्हणजे टोटल 1.5 नारळ वापरलेला आहे. आता कमी मिरची तिखट असेल तर तुम्ही 2 ते 2.5 मिरची याच्यामध्ये वापरू शकता. ही मिरची तिखट आहे त्याच्यामुळे इथं मी कमी वापरलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं आपल्याला फिरवून दूध काढून घ्यायचं आहे. आता बघा, या खोबऱ्याच्या पाठीमागचं जे साल आहे काळपट ते काढून घेतलेलं आहे. खोबरं जर तुम्ही विळीवरती खिसलं तर त्याचा पाठीमागचा भाग काळपट साल याच्यामध्ये घालायचं नाही. आता त्यानंतर सगळं साहित्य याच्यामध्ये घातलेलं आहे. लसूण, आलं, जिरं आणि मिरची. आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं. जास्त जर पाणी सुरुवातीला ह्या भांड्यामध्ये घातलं की भांड्यातून बाहेर येतं, त्याच्यामुळे कमी पाणी घातलेलं आहे आणि असं वाटून घ्यायचं. त्यानंतर एक सुती बघा, इथं कॉटनचा कपडा मी असा घेतलेला आहे किंवा मग कॉटनचा तुम्ही रुमाल वापरू शकता. आता मी इथे याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. जर तुम्ही हे गाळणीने गाळून घेतलं दूध तर काय होतं की खोबऱ्याचे जे बारीक बारीक कण आहेत ते गाळणीतनं असे खाली येतात आणि मग ते ही कढी पिताना आपल्या घशामध्ये असं दाटल्यासारखं होतं. तर तसं होऊ नये म्हणून अशा सुती कापडावरतीच हे दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे. थोडं थोडं असं घालायचं याच्यामध्ये आणि गाळून घ्यायचं. घट्ट असं पिळून घ्यायचं. आता हे मी एकदा मिक्सरला लावून याचं हे दूध काढून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला जर जास्त पाणी तुम्ही याच्यामध्ये घातलं तर सोलकढीला ती टेस्ट राहत नाही. त्याच्यामुळं सोलकढीचं हे दूध जे आहे ते थोडंसं असं घटसरच आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता दूध काढल्यानंतर नारळाचा घटसर असा खीस हा राहतो. तर पुन्हा एकदा मिक्सरला याच्यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालून पुन्हा याचं दूध काढून घ्यायचं. बस 2 वेळेलाच आपल्याला याचं दूध काढून घ्यायचं आहे. तिसऱ्या वेळेला जर तुम्ही पाणी घालून हा खीस फिरवायला गेलात तर त्याचं एकदम पातळ असं पाणी निघतं. त्यामुळे 2 वेळेलाच हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला, दूध काढून घ्यायचं आहे. तर असं टोटल अर्ध भांडं इथं मी दूध काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये हे आगळ आपण मिक्स करून घेऊयात. आता तुम्हाला मी हे वाटीच्या प्रमाणात सांगितलं की अर्धी वाटी घ्यायचं आहे, पण चमच्याने म्हणाल तर टोटल 8 ते 9 चमचे हे आगळ आपल्या याच्यामध्ये घालायचं आहे. आता याच्यामध्ये गरजेनुसार घालूयात मीठ, कारण रेडीमेड आगळ जर घेतलं तर त्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे अंदाजाने याच्यामध्ये घालायचं आहे. तर अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता इथं सोलकढीला पहा किती फार सुंदर असा कलर आलेला आहे. काही जण कलर येत नाही म्हणून ह्याच्यामध्ये बीट घालतात, पण बीट जर घातलं तर सोलकढीची पूर्ण टेस्ट चेंज होते. त्यामुळे बीटाचा वापर अजिबात करायचा नाही. तर आता इथं बीट न वापरता सुद्धा कढीला किती सुंदर कलर आलेला आहे पहा. तर अशी ही सोलकढी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला ही सोलकढीची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. धन्यवाद.